माहूर शहरातील जिल्हा परिषदच्या भोजंती तलाव शाळेत बुधवार 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन थाटात साजरा करण्यात आला। यावेळी अपूर्वा आराध्य व तिच्या सहकारी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बालविवाह प्रतिबंध जनजागृती पथनाट्याला उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला। अरे मानव, पाठव की मुलगीला शाळेत। अगं जाय की ग शाळेत। अगं आई, अपूर्वाचं लग्न ठरलंय, पुढच्या महिन्यात लग्न आहे। हो रे, 10 वर्षात लग्न केले की मुलगी सासरी सुखी राहते। अहो पण बाबा, मला पुढे शिकायचं आहे, शिकून मला डॉक्टर व्हायचं आहे। अहो बाबा, 18 वर्षाखाली मुलीचं लग्न करायचं नाही, 21 वर्षाखाली मुलाचं लग्न करायचं नाही। काय झालं अपूर्वा, तर ना डायरी काय झालं? अहो बाई, माझं लगीन ठरलंय, मी शाळेत येऊ शकणार नाही। अरे बापरे, हे तर खूप चुकीचं आहे। हे पहा, हे आपल्या भारताचं संविधान आहे। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे। काय म्हणतं संविधान? कलम 21A नुसार प्रत्येक मुलाला 6 ते 14 वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळालेच पाहिजे। कलम 24 नुसार 14 वर्षाखालील कोणत्याही बालकाला कामाला लावता येणार नाही, मग ते घरकाम असो की लग्न। बाई ग, मला हे माहित नव्हतं। अहो आजी, मागच्या काळी तसं घडत होतं, कारण की कोणाला ते माहित नव्हतं। ह्या काळी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं ना, मुलाचे बालपण, शिक्षण, स्वप्न हे सगळं महत्वाचं आहे। लहानपणी लग्न केलं की मुलीचं शरीर तयार नसतं, अभ्यास थांबतो, स्वप्न मरतात आणि आपल्या देशाला डॉक्टर इंजिनियर कमी पडतात। मी पण आता सगळ्या गावाला जाऊन सांगेल की आजपासून बालविवाह नाही। बाळा, माझ्याने एक चुकी झाली, मला माफ कर। अहो बाई, मी शाळेत येऊ शकते? हो ग, तुझं लग्न फक्त 18 वर्षानंतरच होईल, तोपर्यंत तू तुझे स्वप्न पूर्ण कर। बालविवाह कधीच नाही, बालविवाह कधीच नाही, बालविवाह कधीच नाही, बालविवाह कधीच नाही। संविधान दिनानिमित्त संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान पुस्तकाचे पूजन करण्यात आले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जोशी यांनी संविधानाची माहिती विशद केली। कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे, विजय आमले, अपिल बेलखोडे, इलियास बावानी, राज ठाकूर, सिद्धार्थ तामगाडगे, संजय बनसोड, सुरेखा तळणकर, पेंटर सुरेश आराध्य यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक सिद्धार्थ सोनकांबळे यांनी केले, तर अशोक चव्हाण यांनी आभार मानले। भारत माता की जय व संविधान जिंदाबादच्या घोषणा देत विद्यार्थ्यांनी शहरातून प्रभात फेरी काढली। हा दिवस दरवर्षी 26 नोव्हेंबरला येते। 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपला संविधान तयार झाला, म्हणून हा दिवस खूप खास आहे। आपला संविधान आपल्यासाठी मोठा कायदा, तो आपल्याला सांगतो की आपण कसे राहावे, काय करावे आणि काय नाही करावे। सर्व मुलं मुली समान आहेत, कुणालाही धर्म, जात, लिंग यामुळे कमी जास्त समजू नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्यासाठी खूप मेहनत घेतली, म्हणून आपण त्यांना संविधानाचे शिल्पकार मानतो। आपण वचन घेऊ की आपण सर्व मिळून भारताचे नियम पाळू आणि आपला देश उत्तम बनवू। भारत माता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।